हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाचच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. सकाळी सकाळी गणपतीला मस्त असा जास्वंदीचा हार घातला होता आणि त्यानंतर मी माझी देवपूजा चालू केली. का तर सकाळची सुरुवात जी देवपूजेने केली ना की दिवस खरंच खूप छान गेल्यासारखं वाटतं आणि मला तर देवपूजा करायला खूप आवडते. देवपूजा झाल्यानंतर माझं नेहमीचं रुटीन ठरलेलं रांगोळी काढणं. रांगोळी काढल्याशिवायही मला चैन पडत नाही. इतका पाऊस असला ना तरी मी छोटी का होईना पण दारामध्ये पण रांगोळी काढत असते. तुम्हाला शेवट दिसेल बरं का. तर मी लास्टला ठेवलेली आहे रांगोळी काढलेली दाखवली तुम्हाला थोडीशी. आणि पाऊस आमच्याकडे ये जासारखं चालूच आहे आणि 2-3 दिवस जरा ब्लॉग आलं नाही जरा थोडं. वक्रतुंड ती जाईना दास रामाचा वाट पाहे सदना संकष्टी पावावे निधानी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मूर्ती व श्री मंगल. आज मी आयुर्वेदिक तेल बनवलेलं आहे. तर ते तेल तुम्हाला उद्या त्याचा पूर्ण व्हिडिओ येईल. तुम्ही व्हिडिओ नक्की पाहता. लागणारं साहित्य अजून पण त्यात मी काहीतरी ॲड केलेलं आहे ते पण तुम्ही नक्की सगळ्यांनी पहा. तर आता ते झाल्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता. परीच्या पप्पांना डबाही द्यायचा होता. तर डब्याची तयारी चालू होती आणि मस्त असं सांडग्याची भाजी केली होती आणि सांबार केलं होतं. तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहत जा. कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. कसंही तुमच्या सर्वांची कमेंटची मी वाट पाहत असते. कसं होतं की तुम्ही कमेंट केल्यानंतर मला अजून ब्लॉग तुमच्याशी शेअर करावाचे वाटतात. छान छान रेसिपी तुमच्याशी शेअर करावं वाटतात. पण मी कमेंटची वाट पाहत असते. खरंच छान वाटतं तुम्ही ज्यावेळेस कमेंट करता. तर चला आता मस्त गरम गरम भात केला होता आणि सांडग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी केली होती. आणि मुलांना सांडग्याची भाजी आवडत नाही त्याच्यासाठी सांबार बनवलं होतं. तर छान असा आजचा बेत होता. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सांडग्याची भाजी तुम्हाला माहिती आहे का तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला आता माझी कपडे जी रात्रीची कपडे होती ती मी पूर्ण वाळून झाले होते आणि आता दुसरा बॅच आपल्याला कपड्यांचा टाकायचा होता. तर मी आज आहे ना मस्त असे आवळे आणले होते. तर ते आवळे मस्त कट करून घेतलेले. त्यासाठी 2 विलायची आणि साखर इतकं साहित्य घेतलेलं. जास्त साहित्य नाही घेतलेलं. आणि मस्त गरम कढई झाली की ते आवळ्याचे जे तुकडे करून ठेवले ते मी त्यामध्ये घातलेले आहेत. आणि वरून जी 1 वाटी साखर घेतली होती आपण ती घातलेली आहे. आणि एक विलायची जरा थोडीशी आबडदोबड कुठून त्यात टाकायची. आपल्याला मस्त असं एकजीव होतं. आपोआप पाणी सुटतं त्याला. आणि पाणी सुटल्यानंतर छान असं जसं जसं त्यातलं पाणी निघून जातं आवळ्यातलं आणि मग फक्त पाक तयार होतो. तर तो पाकसुद्धा आपण हे करायचं आहे मस्त असं आटून द्यायचं आहे. आणि एकदम ब्राऊन कलरचा झाल्यानंतर एखाद्या छोट्याशा बरणीमध्ये ठेवायचा. पण मी आता ठेवलं नाही का आता तुम्हाला दाखवलं डायरेक्ट. ते शिजून झाल्यानंतर इतकंसं झालं असं वाटलं की पहिल्यांदा खूप होतं आहे का काय. पण नाही झालं. पण इतकं खूप छान आहे. जेवण झाल्यानंतर आपण 1-2 चमचे जर खाल्ले तर खरंच छान आहे. 1 चमचा जर खाल्ला तर सगळ्यात भारी. म्हणजे आपल्याला मस्त जळजळ वगैरे पित्ताचा त्रास होत नाही. त्यासाठी करून ठेवायचं असं. आणि आपण बाहेरून विकत आणायचं म्हणलं ना तर हेच आवळ्याची खूप अशी किंमत आपल्याला मोजावी. घरातली कामे झाली की आपली शिलाई काम काय सुटणार नाही. तर चला शिलाई काम पण सुरुवात केलेली आहे आता. आणि भरपूर अशा साड्या फॉल पिकोच्या आलेल्या आहेत. तर गौराईसाठी साड्या आलेल्या आहेत. तर त्या बघा पाठीमागाच्या होतील त्या करून ठेवलेल्या आहेत अर्जंटच्या आणि बाकीच्या निवांत करणार आहेत. पण अजून खूप साड्या असं आहेत पेंडिंगला. तर त्या पण मी करणार आहे. तर चला भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांनी उद्याचा ब्लॉग नक्की पहा. तुम्हाला त्यामध्ये आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं ते दाखवणार आहे. भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.